शेतकरी मित्रांनो, पिकाची वाढ होऊ नये, फुलधारणा फळधारणा कमी होते, मय पोषक तत्वाची कमतरता असू शकते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील 17 दिवस 17 पोषक तत्व या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण कॉपर या पोषक तत्वाविषयी जाणून घेणार आहोत. कॉपर हा लहान अन्नद्रव्य असला तरी खूप गरजेचा पोषक तत्व आहे. शेतकरी मित्रांनो, कॉपर हा तुमच्या पिकात अन्ननिर्मितीची प्रक्रिया, प्रकाशन क्रिया आणि एन्झाईम सक्रिय करण्यास खूप गरजेचा पोषक तत्व मानला जातो. खोड मजबूत करून तिथं फुलधारणा, फळधारणा व परागीकरणाची चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करतो. तर शेतकरी मित्रांनो, पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून तिथं रोगांविरुद्ध लढण्यास मदत करतो कॉपर. नंतर शेतकरी मित्रांनो, कॉपर हा तुमच्या पिकास कमी जास्त झाला तर तिथं काय दुष्परिणाम पाहायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला कॉपरची कमतरता ही नवीन पानांवर अधिक प्रमाणे दिसून येते. तर नवीन पानांवर आपल्याला दिसून आली तर तिथं आपल्याला कडा ह्या सुकलेल्या दिसतात आणि प्रभावित तिथं फुलगड आणि आपल्याला फळगड पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, तिथं आपण काय याचा परिणामी आपण काय उपाययोजना करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, तिथं आपण बाजारात मिळणारा मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करू शकतो. नाहीतर शेतकरी मित्रांनो, कॉपर सल्फेट मिळतं, त्या आपण गरजेनुसार वापर केला तर अधिक फायदा आपल्याला नक्कीच मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, कॉपरची कमतरता भासायला लागली, तुम्हाला असे दुष्परिणाम दिसायला लागले तर शेतकरी मित्रांनो, गरजेनुसार आपण कॉपरचा वापर नक्कीच केला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल आणि असेच पोषक तत्व सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत राम राम.